तर आता आपण डिग्री झालेल्या मुलांविषयी बोलत होतो. पण आता काही मुलांना जॉब मिळत नाही. पण मग परिस्थिती घरची खराब असते. काहीतरी काटकसर करून मुलगा शिकलेला असतो. असं वाटतं लवकर जॉब लागावा, पगार चांगला मिळावा. मग अशा मुलांसाठी काय ऑप्शन्स आहेत? कुठलाही स्टुडंट हा जर ग्रॅज्युएट पास आउट झालेला आहे, तो मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला पण स्वतःला असं वाटतं, की मला चांगला जॉब लागावा, माझंही करियर सेट व्हावं, कुठेतरी माझंही समाजामध्ये छोटं का असेना पण एक स्टेटस क्रिएट व्हावं, घरच्यांना मदत करूया, सगळ्या गोष्टी आहेत आणि तसं वाटलंच पाहिजे आणि ती एक तळमळ आतून असलीच पाहिजे, जी 99% सगळ्या स्टुडंट्सला आहेच सर, की जर मला हे गोल अचीव्ह करायचं, तर मी त्यासाठी काय केलं पाहिजे? माझ्याकडे कुठले प्रॅक्टिकल मी डेली त्याच्यावरती काय केलं पाहिजे? दररोजच मी फक्त विचारच करत बसलो, मला चांगला जॉब मिळावा. तर विचार करून फक्त नाही ना हं. मिळणारच. त्यासाठी प्रॅक्टिकल कृती, प्रॅक्टिकल त्याच्यासाठी प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन छोट्या-छोट्या गोष्टींचं स्टेप बाय हां. स्टेप एवढं जरी केलं ना सर, तरी नक्की गोष्टी होतातच. पण ती कन्सिस्टन्सी असणं कुठेतरी गरजेची आहे आणि याच्यामध्ये मेन दुसरं काय होतं, की एखाद्या फ्रेंड्सच्या मित्रांचा जो ग्रुप आहे, हां. त्याच्यामध्ये समजा 5-6 जण आहेत, 2-3 जणांना वाटतं आपलं खरंच चांगलं व्हावं. पण कुठेतरी बाकीचे जे 2-3 असे आहेत, जे खरंच थोडंसं मराठीत आपण म्हणतो ना, बड्या बापाचे आहेत, त्यांना काय हां, जास्त हां. विशेष पडले, ते यांना सतत मागे खेचत राहतात. सो आपण हे ओळखलं पाहिजे, की आपल्या करिअरमधला पहिला अडथळा कोण आहे? जर हां. आपल्याला मागे खेचणारं कोणी आपल्या जवळच्या सर्कलमधलं असेल, आधी त्याला दूर सारलं पाहिजे. अति हं. स्पष्टपणे मी सांगतो. आणि मग त्याच्यानंतर प्रॅक्टिकली प्लॅन करून त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत आणि जर ते केलं, तर नक्कीच एक चांगला जॉब हा मिळतोच मिळतो. आय-टीमध्ये चांगलं करिअर आहे चालू होतच होतं.